अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे आणि त्यानंतर आता तुम्ही भेट दिलेली आहे. अक्षरशः अंगावर काटा येतो असे व्हिडिओसुद्धा समोर आले आहेत त्या घटनेचे. जे व्हिडिओ मला दाखवण्यात आलेला आहे तो अत्यंत भयानक व्हिडिओ आहे. क्रूरता किती असू शकते हे त्याच्यामधनं सर्व दिसतंय. पोलिसांनी दिलेल्या अगोदरच्या कंप्लेंटवरती जर लक्ष घातलं असतं तर कदाचित हे थांबलं असतं अशी परिस्थिती. पोलिसांना आता असताना माझी विनंती आहे की त्यांनी ताबडतोब विटनेसांची स्टेटमेंट घ्यावी, इंडिपेंडंट विटनेसांची स्टेटमेंट घ्यावे आणि फास्ट ट्रॅक कोर्टवरती घेऊन इथं ताबडतोब निकाल लावण्यात यावा. बरं, राजकीय कार्यकर्ते किंवा राजकीय शक्तीचा वापर करून अशा प्रकारे गरिबांना कुठे त्रास देणं किंवा जे कुणावर समजा अटॅक करू शकत नाहीत, वार करू शकत नाहीत अशांना टार्गेट करणं हे अयोग्य आहे. हां, इथे मला वाटतं जे काही मला आता माहिती मिळालेली आहे, वाळू माफिया, पाणी माफिया असं जे आहे त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे तरच लॉ अँड ऑर्डर थांबेल असं दिसतंय. याच्यामध्ये काही राजकीय वरच असलेल्या लोकांनी हस्तक्षेप केला त्यामुळे बळी दिला असं नाही, मला अजून तेवढी माहिती नाही मिळाली. बरं, मुंबईमध्ये मोठ्या संख्येमध्ये लोक गेलेले आहेत आणि मागणी केली जाते आरक्षणासंदर्भात. तर काही जणांनी असा देखील आरोप केला की जाणीवपूर्वक सरकारला त्रास देण्यासाठी केलं जाते किंवा खुन्नस काढण्यासाठी केलं जाते. माझं मत व्यक्त केलेलं आहे. मनोज पण आता ते पोहोचलेले आहेत गेल्यानंतर मुंबईमध्ये. आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतायचं नाही तर खरंच गर्दी घेऊन गेल्यानंतर आरक्षण मिळणार आहे का? लढ्यातला भाग त्यांचा आहे, त्याच्यामुळे ते जे म्हणतात आहेत नो कॉमेंट्स. पण लक्ष्मण हाके म्हणतात की सरकार उलटवून थँक्यू टाकण्यासाठीचा हा प्रकार आहे. थँक्यू.